नमस्कार मंडळी, आज आपण गुढीपाडवा कधी आहे, किती तारखेला आहे व गुढी उभारण्यापासून ते उतरवण्यापर्यंतचे सर्व शुभ मुहूर्त जाणून घेणार आहोत आणि गुढीपाडव्याचे महत्त्व काय आहे हेही जाणून घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। यंदा हा सण 19 मार्च रोजी साजरा होणार आहे। हा दिवस मराठी नववर्षाची सुरुवातही मानला जातो। त्यामुळे गुढीपाडवा हा सण कशा प्रकारे साजरा केला जातो व शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्त्व जाणून घेऊ। हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासूनच होते। विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो। गुढी म्हणजे विजय पताका। गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे। त्यासह घराबाहेर रांगोळ्या काढणे आणि घर सजवण्याची परंपरा आहे। हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो। यंदा सण 19 मार्च रोजी साजरा होणार आहे। हा दिवस मराठी नववर्षाची सुरुवातही मानला जातो। त्यामुळे गुढीपाडवा हा सण कशा प्रकारे साजरा केला जातो, शुभ मुहूर्त आणि तिथी जाणून घेऊ। यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:55 सुरू होणार असून ती 20 मार्च 2026 पहाटे 4:50 पर्यंत असेल। अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार 19 मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल। गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त। हिंदी दिनदर्शिकेनुसार गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त 19 मार्च रोजी सकाळी 6:44 पासून ते सकाळी 8:14 पर्यंत आहे। अभिजात मुहूर्त दुपारी 12:04 पासून ते दुपारी 12:53 पर्यंत असेल। लाभ मुहूर्त दुपारी 12:46 पासून ते दुपारी 2:17 पर्यंत असेल। अमृत मुहूर्त दुपारी 2:17 पासून ते दुपारी 3:49 पर्यंत असेल। गुढी उतरवण्याचा शुभ मुहूर्त काय आहे, चला तर मग जाणून घेऊ। 19 मार्च रोजी संध्याकाळी 5:18 पासून ते संध्याकाळी 6:49 पर्यंत असेल। महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। लोक या सणानिमित्त पहाटे लवकर उठून स्नान करून मग दारासमोर गुढी उभारतात आणि त्याची पूजा करतात। काठीवर तांब्याचा लोटा उलटा आणि त्याखाली लाल, पिवळे, भगवे रेशमी कापड बांधले जाते। फुलांच्या माळा आणि आंब्याच्या पानांनी सजवले जाते। त्यासह साखरेचे तोरण किंवा कडुलिंबाचा टाळ बांधला जातो। त्यानिमित्ताने घरासमोर फुलांची तोरणे बांधली जातात किंवा रांगोळ्या काढल्या जातात। घराबाहेर बांधलेल्या गुढीमुळे नकारात्मक शक्ती रोखली जाते असे मानले जाते। गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी लोक नवीन घर, गाडी किंवा नव्या कामाची सुरुवात करतात। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।